तर मंडळी, आजची रेसिपी ही रेसिपी नसून एक मस्त असं एनर्जी ड्रिंक आहे, ज्याच्यामुळे आपली पचनशक्ती वाढते आणि इन्स्टंट आपल्याला ना एनर्जी येते। ही पिल्याने आपल्या आतड्यांची क्षमता वाढवते आणि जे हानिकारक जीवाणू असतात ते बाहेर काढते। त्याच्यामुळे आतडी स्ट्रॉंग होतात, पचनक्रिया स्ट्रॉंग होते, त्यामुळे आपली इम्युनिटी वाढते आणि हे आपल्याला एक ऊर्जा आणि एक ताकद देते। त्यामुळे जो थकवा वगैरे जाणवतो तोही कमी होतो। सोबतच जे शुगर पेशंट आहेत त्यांच्यासाठी ही उपयुक्त आहे। पिल्याने रक्तातली शुगर कमी होते। जर तुम्ही एक ग्लास नाश्त्यामध्ये पिलं ना तर तुम्हाला दुपारपर्यंत भूक लागणार नाही। त्याच्यामुळे ना हे वेट लॉसलाही चांगलं आहे, पूर्ण बॉडीसाठी खूप चांगलं आहे, शुगर पेशंटसाठी चांगलं आहे। त्यामुळे नक्की ट्राय करा। करायला काही जास्त मेहनत नाही, अगदी थोड्याच गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत आणि एकदम मस्त असं आपलं हे पाचक ड्रिंक तयार होतं। आणि हे प्रोबायोटिक ड्रिंक आहे। प्रोबायोटिक म्हणजे काय तर जे जिवंत सूक्ष्मजीव असतात त्या पदार्थामध्ये, जसे की आपण दहीमध्ये म्हणतो बॅक्टेरिया असतात, जिवंत सूक्ष्मजीव असतात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। तसंच आहे हे, जसं आंबवलेल्या पदार्थामध्ये सूक्ष्मजीव असतात तसंच याच्यामध्ये असतात, कारण आपण हे आंबवणार आहोत, फर्मेंट करणार आहोत। आणि याच्यासाठी मी इथं 2 गाजर घेतलेले आहेत। गाजर अगदी लहान आहेत म्हणून 2 घेतलेले आहेत। तर ना हे ओरिजिनली काळं गाजर असतं ना त्याच्यापासून बनवलं जातं आणि मग जर ते मिळालं नाही तर अशा तुम्ही लाल गाजर आणि बीटचा वापर करूनही बनवू शकता। तर ना इथं गाजर आणि बीटची मी साल काढून घेतली, त्याच्यानंतर हे मोठं अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे। तर इथं सोबत गौरांशी खेळत होती तर तिने मला चहा आणून दिलेला आहे। ते मातीचं पाणी बनवले, ते म्हणजे चहा। तर तुम्हालाही प्यायचं असेल असा चहा तर या। आणि त्याच्यानंतर इथं बघा, मग मी बीटसुद्धा कट करून घेतलेला आहे। बीट ही छान पातळ लांब असे पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला। बीट गाजर कट करून घ्यायचं आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी दाखवलं 1.5 लिटर पाणी मी गरम करायला ठेवलं होतं। ते तुम्ही गरम केला तरी चालू शकतं किंवा नाही केला तरी चालू शकतं। गरम केल्याने लवकर फर्मेंट होतं म्हणून मी गरम करायला ठेवलं आहे। हे सर्व फर्मेंट करण्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे मोहरी घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये जे आंबवण्याचं मेन काम करतं ते म्हणजे मोहरी करतं, त्याच्यामुळे ह्याला छान आंबटपणा येतो। त्यामुळे 2 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथं मिरं घ्यायचं आहे। ह्या सर्व गोष्टीमुळे याची टेस्ट तर वाढतेच, सोबत ना शरीरातील हीट ही वाढते, त्यामुळे हे थंडीत घेणं खूप जास्त चांगलं आहे। त्याच्यानंतर इथं 1 चमचा साधं मीठ आणि 1 चमचा मी सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं हलकं असं मोठं असं हे ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि इथं ना अर्धा चमचा हिंगही घालायचा आहे आणि मग ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्याच्यानंतर ना हे सर्व मिश्रण आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या जगमध्ये घालायचं आहे। काचेमध्ये घातलं की काय होतं, हे आपण उन्हाला ठेवणार आहोत तर व्यवस्थित ऊन लागतं, त्यामुळे काचेच्या ह्याच्यामध्ये घालायचं आणि जर्मनच्या वगैरे ह्याच्यामध्ये घालायचं नाही, स्टीलमध्ये तुम्ही घालू शकता। तर इथं पाणी हे व्यवस्थित उकळलेलं आहे। ज्या जगमध्ये आपण गाजर आणि बीट घेतलं होतं त्याच्यातच गरम पाणी घालायचं आहे। आता इथं तुम्ही गरम पाणी नाही घेतला तरी चालू शकतं, पण वापरलं तरीही चालू शकतं, जेणेकरून प्रोसेस फास्ट होईल। पण हा जग थोडासा क्रॅक झाला होता आणि पाणी घातल्यामुळे तो अजून क्रॅक झाला आणि त्याच्यातून पाणी बाहेर आलं, त्यामुळे मग मी चेंज करून त्याच पातेल्यामध्ये ते सर्व बीट, गाजर आणि पाणी घालून घेतलं आणि त्याच्यातच मग हा सर्व मसाला घालून घेतलेला आहे। हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी गरम आहे म्हणून मी असंच झाकून ठेवलं। त्याच्यानंतर ना मी याच्यावरती रुमाल लावला आणि साईडने बांधून घेतलं, जेणेकरून वरून ह्याला ऊन लागेल। अशाच पद्धतीने आपल्याला हे 2 दिवस ठेवायचं आहे। त्याच्यानंतर हे पिण्यासाठी परफेक्ट तयार होतं। तर इथं बघू शकता मी 2 दिवस ठेवलं होतं, त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं झालेलं आहे। बघू शकता काय मस्त दिसतं, हे कलर खूप सुंदर आलेला आहे याला। आणि हे जे बीट आणि गाजरचे तुकडे असतात ना, हेही आपण याच्यासोबत खाऊ शकतो।
किंवा ना हे आपण सलाडसारखं बनवूनही खाऊ शकतो। आता हेही फर्मेंट झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचे बारीक क्यूब करून मग चाट मसाला वगैरे टाकून तुम्ही असंही खाऊ शकता। आणि इथं बघू शकता मस्त असं आपली कांजी तयार झालेली आहे। आणि हे पुदिना तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक करून टाकला तरी चालेल किंवा अशा पद्धतीने टाकून ते चावून त्याच्यासोबत खाल्लं ना त्याची टेस्ट अजून एन्हान्स होते। आणि हे जे पाणी मी 1.5 लिटर घातलं होतं त्याच्यात परत मी अर्धा लिटर पाणी ॲड केलं आहे। हे तुम्ही कोणत्याही हेल्दी ज्यूससोबत मिक्स करून पिऊ शकता किंवा सूपसोबत वगैरे घेऊ शकता। तर दिसायला जितकं छान आहे तितकंच आपल्या हेल्थसाठीही छान आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा आणि हे घेऊन बघा, तुम्हाला खरंच खूप एनर्जेटिक वाटेल। आणि ना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, त्याच्याशिवाय मला कळणार नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।